एखाद दिवस त्यांना फूल आणून द्यायचं. आपल्याला वडिलांना आवडेल ना म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी काम करायचं. त्यांना छान वाटेल म्हणून मी आपल्या गुरुजनांना, आपल्या मॅडमना चांगलं वाटेल म्हणून छान राहायचं, शिस्तीत राहायचं. ते राहिले ना मॅडमचं तर होईल, पण तुम्हालाही शिस्त लागेल. तुमच्याही जीवनात खूप काही चांगलं घडेल. म्हणून केव्हाही सगळ्यांची काळजी केली पाहिजे, हो की नाही? नरेंद्र काय करत होता? आईची काळजी करत होता. आणि नंतर तो सगळ्यांना मदत करायचा. कोणी पडलं, कोणी लागलं, कोणाला दुखापत झाली, सगळं करत होता. ही गोष्ट माहिती का बाळांनो? एकदा काय झालं, त्याला ना आंबे खूप खाऊ वाटत होते, पण ते ना विकतचे ते बाजारी येतात ना, ते आंबे नव्हते खात. झाडावरचे तोडून खायला त्याला खूप मजा येत होती. एक दिवस तो म्हणाला, चला चला मित्रांनो, आपण झाडावरचे आंबे खाऊ. आणि आंबे खाताना खाली जे माणूस होता ना, ते तिथं त्याचं झाडाचं हे करणार होतं. त्याला खूप कंटाळा आला हा लेकरांचा. येते, आवाज करते आणि आंबे तोडून घेऊन जाते. म्हणून तो मामा काय म्हणाला की अरे इथं ना एक मोठा राक्षस येतो आणि तुम्ही इथून जावा बरं. संध्याकाळ झाली होती. तर सगळे म्हणले की अरे बापरे, नको नको, आणि ते तुम्हाला खाऊन टाकेल, बरं तुम्ही घरी जावा लवकर म्हणला. सगळे मुलं घाबरले आणि घरी गेले. पण नरेंद्र घाबरला का नाही. आणि तो काय म्हणाला, मला ब्रह्मराक्षस बघायचे, मला राक्षस बघायचे, ब्रह्मराक्षस. आता रात्रीची वेळ झाली, मोठा अंधार झालं, पाण्याची स आवाज येत होता. रात्र किडे कुई 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 करत होते. आता भीती वाटत होती, पण नरेंद्र तसाच थांबला. धाडस केलं, साहस केलं, तिथे रात्रभर थांबला आणि बघतोय सकाळ झाली तरी काही ब्रह्मराक्षस येईना. तो माणूस तर झोपला. आता नरेंद्र एकटा उभा होता, पण घाबरला नाही. त्याला एकच वाटत होतं, मला बघायचंय. आणि तो थांबला. सकाळ झाली. मग तो माणूस उठला आणि म्हणाला, अरे नरेंद्र, अजून गेला नाहीस तू? तो म्हणाला, अहो मला ब्रह्मराक्षस बघायचं होतं, तुम्ही म्हणलं होता ना. अरे मी असंच म्हणलो होतो. आणि हे बघण्यासाठी सकाळी परत मित्र आले. ते खरंच आलता का? ते परत आले, म्हणले, अरे नरेंद्र आलता का रे? नरेंद्र म्हणला, ब्रह्मराक्षस नसतो. कोणीही राक्षस भूत कधी असतो का? आम्ही रात्रभर थांबलो, भूत आलं तर भूत हा नसतो, फक्त भीती असते. त्या मामाने म्हणलं, हो बाबा खरं होतं, मी तुला भीती घालवण्यासाठी म्हणलो होतो. आणि सगळे ही धाडस कोणात होती? नरेंद्रमध्ये होती. धाडस हवं आपल्यामध्ये. काय पाहिजे? धाडस. छोट्या छोट्या गोष्टीला घाबरायचं नाही. घाबरायचं का रे? धाडसेना साहसेना पुढं जायचं. ओके. आता हे त्याचे वडील होते. एक दिवस काय झालं, सगळे मित्र होते. आता तिसरी गोष्ट. किती झाल्या गोष्टी आतापर्यंत? 2. आता तिसरी गोष्ट. एक दिवस काय झालं, सगळे मित्र आले आणि मित्रांनी म्हणाले, अरे माझ्याकडे ना खूप छान ड्रेस आहे रे. दुसरा म्हणाला, अरे माझ्याकडे गाडी आहे रे. तिसरा म्हणाला, अरे माझ्याकडे बंगला आहे रे, माझ्याकडे हे आहे ते. नरेंद्रला वाटलं माझ्याकडे तर काहीच नाहीये. मग तो वडिलांकडे गेला आणि वडिलांना म्हणाला, वडील माझ्याकडे काय हो? वडिलांनी आरसा दाखवला. काय दाखवला? आरसा दाखवला आणि म्हणाले, नरेंद्र तुझ्याकडे आत्मविश्वास आहे, तुझ्याकडे साहस आहे, तुझ्याकडे बुद्धी आहे, तू बलवान आहेस. बलवान म्हणजे तो रोज योगा करायचा आणि त्याचं शरीर धष्टपुष्ट होतं, म्हणून तू बलवान आहेस. तुला काहीही सामोरं करण्याची म्हणजे कोणत्याही समस्याला समोर जाण्याची तुझ्यामध्ये ताकद आहे. आणि ही गोष्ट त्या बंगल्यापेक्षा, त्या ड्रेसपेक्षा, त्या गाडीपेक्षाही मोठी आहे. आपल्याकडे काय पाहिजे? आत्मविश्वास पाहिजे. आपल्याकडे काय पाहिजे?
आपल्याकडे दृढ निश्चय पाहिजे. काय पाहिजे? मी ते करणार असा संकल्प पाहिजे. ते तुझ्यात आहे नरेंद्र आणि तू ते करू शकतोस. त्या दिवसापासून नरेंद्रने स्वतःला कमी लेखायचं बंद केलं. त्यांनी विचार केला की माझ्याकडे सगळं काही आहे, जे सगळं माणसाला पाहिजे ते माझ्याकडे आहे. आणि त्या दिवसापासून त्यांनी स्वतःचं ध्येय बदललं. त्याचे वडील आहे ना वकील होते. काय होते? त्यांना आहे ना त्या दिवसात आहे की नाही वकिलांना घ्यायला अशी गाडी येत होती. काय येत होती? गाडी कशाची आहे रे? घोडा गाडी. राईट. घोडे आहेत की नाही समोर?